तुम्हाला ही कल्पना कशी सुचली रायटिंग मध्ये लिहायला, असं का वाटलं तुम्हाला बरोबर. की तुमच्या बरोबर जी घटना घडली ट्रेनमध्ये, जे जे काय आपण पाहिलं, ऐकलं बघाशी, तर तुम्हाला असं का वाटलं की ही स्क्रिप्ट लिहायला पाहिजे, ती व्यक्त व्हायला पाहिजे स्क्रीनवर, बरोबर. ती लोकांपर्यंत गेली पाहिजे, बरोबर. बरोबर. असं का वाटलं? जसं तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारलात की कसं आहे ना, आपण आयुष्यात डिप्रेशनचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे समाजात की प्रत्येक माणूस उठून म्हणतो की मला डिप्रेशन आहे. मला असं वाटतं डिप्रेशन हे घालवण्याचं औषध ना कधी कधी आपल्या स्वतःकडे असतं. ते आपल्या मनातच असतं. आणि कसं आहे की माझ्या सिनेमामध्ये पण एक वाक्य आहे की जेव्हा तुम्हाला जास्त दुःख होत असतं किंवा आपल्याला असं वाटतं मी खूप डिप्रेस्ड आहे, तर सरळ चप्पल घालावी आणि बाहेर जावं आणि अशा लोकांना शोधावं त्यांना तुमच्यापेक्षा जास्त दुःख आहे. मग तुम्हाला कळतं की तुमची दुःख किती कमी आहेत बेसिकली. आणि प्रत्येक माणसाला बाहेर असा एक माणूस भेटणारच आहे की ज्याला तुमच्यापेक्षा जास्त दुःख आहे. सो मला असं वाटतं की त्या दिवशी त्या माणसाला जेव्हा मी पाहिलं आणि मला असं वाटलं की यार, आपण कल्पना पण नाही करू शकत की तो दर दिवशी काय सहन करत असेल. आणि आपण छोट्या मोठ्या गोष्टींना घेऊन एवढे एवढे टेन्शनमध्ये असतो किंवा एवढा त्याला आपण त्रास करून घेतो त्या गोष्टीचा. अर्थात जेव्हा चित्रपट करायची वेळ आली तेव्हा मला हे माहिती होतं आणि वाटत होतं की आपण जर त्या माणसाने त्या इन्स्पिरेशनमध्ये मला दुःख दिसलं नाही तर मला चित्रपटात पण दुःख आणायचं नाही. मला ती गोष्ट त्या माणसाची एकदम विनोदी पद्धतीने आणि जसं तो हसमुख आहे, जसे त्याचे विचार आहे, त्या पद्धतीने ती मांडायची आहे. सो चित्रपट करताना बऱ्याच गोष्टी आल्या की मला असं वाटतं की नंतर जेव्हा श्रीधर सरांशी मी बोलत होतो आणि श्रीधर सरांशी माझ्या गप्पा झाल्या होत्या काही वर्षांपूर्वी आणि त्यांनीही मला सांगितलं की त्यांचीही 2 मुलं आहेत जी अगदी धडधाकट आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांची सुंदर बायको आहे आणि तेही किती उत्तम पद्धतीने संसार करत आहेत. सो मला असं वाटलं की ही गोष्ट खूप अशा पद्धतीने जर लोकांसमोर आणली की बाबा एका बाप आणि मुलाच्या गोष्टीच्या अनुसरूपाने ही गोष्ट जर लोकांसमोर आणली तर त्याचे काय काय रिफ्लेक्शन्स असू शकतात. आणि मला नेहमी असं वाटतं की लेखक म्हणून जेव्हा तुमची कॉन्सेप्ट ही जर वेगळी असली तर पटकथा म्हणजे रिफ्लेक्शन्स ऑफ द कॉन्सेप्ट ही नेहमी वेगळेच असतात, त्याचे सीन्स पण तसेच रिफ्लेक्ट होतात. सो या चित्रपटामध्ये असे काही सीन्स आहेत, असे काही गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतंय की आपण असे काही सिच्युएशन्स आहेत ज्या लोकांनी कधीच पाहिलेल्या नसतील असं मला वाटतंय. सो बघूया आता लोकांना कसा चित्रपट ही गोष्ट आवडते. ट्रेनचा किस्सा तुम्ही मला फार दिवस सांगा ना, आमच्या ऑडियन्सला पण कळेल. ओके, हां. तर साधारण 7:30ची वेळ होती. दादर स्टेशनला मी बसलो होतो आणि दादर स्टेशनला 3 नंबर प्लॅटफॉर्मवर विरार, वसई आणि त्या दिशेच्या सगळ्या ट्रेन्स सुटतात. आणि तिथे मी बसलेलो असताना 7:30च्या सुमारास सगळ्यांना माहिती असेल की दादर स्टेशनला किती प्रचंड गर्दी असते. तुम्ही चढूच नाही शकत, एवढी गर्दी असते. आणि त्या गर्दीमध्ये, त्या चेंगराचेंगरीमध्ये एक 4.5 4.25 फुटाचा माणूस त्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता आणि आजूबाजूच्या लोकांना काहीही पडलेली नव्हती की एक माणूस चढतोय तर आपण त्याची मदत करावी. तो आपले प्रयत्न करत होता. तो 1 ट्रेन गेली, 2 ट्रेन गेली आणि न राहून मी आणि माझा एक मित्र होतो, आम्ही त्याला पाहत होतो. तर आम्ही त्याला म्हटलं की तुम्ही हँडिकॅप डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्या चेहऱ्यात खूप गोड हसू आला आणि तो म्हणाला की आम्हाला अलाउड नाही. आम्ही काय एक सरकारने ठरवलेली एक उंची, त्याच्या खाली तुम्ही असाल तरच तुम्ही त्या डब्यात चढू शकता. तर त्या माणसाने कुठे जावं आणि कोणाकडेही कंप्लेंट करावी हे मला त्या क्षणी कळलं नाही. सो मला दुःख झालं, पण ते दुःख त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हतं. मग त्यांना म्हटलं मी तुम्ही आता काय करणार? तर ते म्हणाले की नाही, आता मी समोर 4 नंबरवर जाणार आणि चर्चगेट फास्ट पकडणार, मग तीच ट्रेन विरार होते, सो रिटर्न. मग अशी मी जसं म्हटलं होतं की मग त्या क्षणी मला जाणवलं की आयुष्यात जेव्हा तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असतो आणि परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हा तो पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला 4 पावलं कधी कधी मागे यावं लागतं. तेच त्या माणसाने केलं. तो कदाचित चर्चगेटला गेला असेल आणि तिथून मग तो पुढे गेला. माझं एकच दुःख आहे की त्या माणसाला मला त्या माणसाचं नाव विचारता आलं नाही किंवा त्या घाई गडबडीत मी विचारायला विसरलो त्या माणसाला त्याचं नाव. एक लेखक म्हणून ते इन्स्पिरेशन मला त्या गोष्टीचं त्या माणसाकडनं मिळालं. सो आज हा चित्रपट, ही गोष्ट थिएटरमध्ये प्रदर्शित होते, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे. पहिलं यश आहे की कुठल्या तरी निर्मात्यांनी आणि दिग्दर्शक जे आहे आमचे गणेश कदम, त्यांनी ही गोष्ट लोकांपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला. सो लेखक म्हणून मी या यशाचा थोडासा वाटा किंवा जास्त वाटा म्हणेन त्या माणसाला समर्पित करतो. त्याच्यामुळे ही गोष्ट मला सुचली आणि करावीशी वाटली. ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल?
हा चित्रपट का बघावा तुमच्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं की जशी आम्ही ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला त्यात एक आई आहे, एक बाप आहे, एक मुलगा आहे. जो मला असं वाटतं की जो माणूस या जगात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. दुर्दैवाने काहींच्यात नसतो, काहींच्यात असतो. सो मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आपल्या आईवडिलांकडनं काही प्रॉब्लेम्स असतात, हेवेदावे असतात. काही गोष्ट एका मुलाला आपल्या बापाकडे परखडपणे बोलता येत नाही. एक बाप आणि मुलाचं नातं एक असं नातं आहे ज्याच्यामुळे मला असं वाटतं खूप गोष्टी पडद्या मागे राहतात आयुष्यभर, त्या कधी बोलता येत नाही बापाकडे. त्याच्यामुळे पण ही गोष्ट बघितल्यानंतर मला असं वाटतं ते धाडस हा चित्रपट बापाला आणि मुलाला दोघांना देईल की तुम्ही दोघं बसा आणि तुमच्यात काही हेवेदावे असतील, तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल, कारण आईकडे आपण खूप सहजपणे व्यक्त होतं, मुलगा मुलगी जे कोणी आपलं सहज व्यक्त होतं, पण बापाकडे तितके उघडपणे व्यक्त होता येत नाही. सो ते धाडस मला असं वाटतं हे चित्रपट देईल. आणि जो प्रवास आहे चित्रपटाचा म्हणजे तुम्हाला हसवत खेळवत रडवत हा चित्रपट जो शेवटी येईल ते तुम्हाला असं वाटेल की यार सिनेमा संपला, बाबांना एक फोन लावतो. थँक्यू.